तुम्हाला सकल मराठा समाजातर्फे पाठिंबा दिलेला आहे, तर काय सांगा? सकल मराठा समाज ज्या ज्या वेळेस रस्त्यावर उतरला आंदोलनासाठी, आरक्षणासाठी किंवा आमच्या काही मागण्यासाठी, त्यावेळेस मराठा समाजानंतर सगळ्यात ताकदीनं आमच्यासोबत कोण आहे तर तो मुस्लिम समाज आहे. त्या समाजाच्या मागण्यासाठी जर आज मुस्लिम बांधव इथं आमरण उपोषणासाठी बसले असतील तर आमचं कर्तव्य, आमची जबाबदारी, आमची नैतिक जबाबदारी ही त्यांच्या पाठीशी ताकदीनं उतरते. मागण्या काय आहेत? ह्या सोलापूर शहराच्या महापौर आयुक्तांना माझी विनंती आहे, खूप किरकोळ मागण्या आहेत. इतर समाजाला जसं बजेट दिलं तसं आमच्याही समाजाला आमच्या भागातलं बजेट आहे. जिथं मुस्लिम बहुल इलाका आहे त्या भागात बजेट मागता येत नाही. आणि माननीय महापौर विनायकजी कोंड्याल साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, 4थी टर्म आहे त्यांची. त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या आजोबांना, त्यांच्या घराण्याच्या राजकारणाला मुस्लिम समाजाचा खूप मोठा पाठिंबा पूर्वीपासून मिळत आला आहे आणि त्याचा नक्की हे सहानुभूतीने विचार करतील आणि लवकरात लवकर हे उपोषण सोडतील असा मला विश्वास आहे. आता 3 दिवस झाले कोणताही भाजपचा नेता किंवा पदाधिकारी महापालिकेमधलं ते आलं नाही, तर त्याच्यावर काय प्रतिक्रिया? आज भाजपचे दुपारी आमदार येऊन गेले म्हणून मला आत्ता फारुखबाईंनी सांगितलं. काहीतरी चर्चा होईल आणि निश्चित चांगला मार्ग निघेल असं मला आशा वाटते. आणि आम्ही स्वतः, मी, राजन भाऊ, आमचे राम गायकवाड सर, आम्ही प्रयत्न करू त्यांच्याशी बोलण्याचा. त्याला मार्ग निघाला पाहिजे. सोलापूर शहरातल्या प्रमुख समाजापैकी एक समाज आहे, त्या समाजाकडून महापालिकेला टॅक्स चालतो आणि त्यांच्या विकासासाठी जर बजेट मिळत नसेल तर त्यांची मागणी चुकीची आहे का? मागायची नाही का त्यांनी? त्यामुळे ते देण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते आम्ही मराठा समाजाच्या वतीनं निश्चित करण्यासाठी प्रयत्न करू.